चालू चेक कल्पेश कल्पेश पंकज हलवायचा डोकील पोरांची काय नाही हे भाटकस काय रे शान आहे गणपती कल्पेश माडी माणूस जाऊ काय ढोकराने अडवायचं नाही बॅन पडणार बॅन बॅट घेऊन घ्यायचं ना माहिती त्यादिवशी ब्लास्टरची बॅट आणायला बोललो ते कुठे हे बाबा आपल्याला राज पॉवर्ड बाय वन क्लॅब फिल्म्स या ठिकाणी सुरुवात होते पहिल्या सामन्याला पहिल्या मॅचला नाणेफेकीचा कौल झाला माननीय श्री पंच सुबोध घरसे यांच्या माध्यमातून आणि नाणेफेकीचा कौल जिंकून राहुल बोराडे म्हणजे श्रेयस नाईट रायडर या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय आणि नक्कीच राहुल बोराडे या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर येताना पहिल्यांदाच पाहायला मिळतात पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि सर्कलच्या बाहेर आपल्याला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन व्यतिरिक्त कोणीही पाहायला मिळत नाहीये नक्कीच पॉइंट पाहायला मिळतोय त्यानंतर जर आपण पाहिलं स्क्वेअर लेग त्या ठिकाणी मिड ऑन पाहायला मिळतोय कव्हरचा बिल्डर सर्कल मध्ये आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात करायची आहे का स्कोरर कडून हा मिळते आणि पहिला चेंडू सामना करेल ऋषिकेश केदारी पांड्या टायटन्स विरुद्ध श्रेयस नाईट रायडर पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या पहिला चेंडू राहुल बोराडे पहिला चेंडू चक्री नक्कीच या ठिकाणी पायलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला वाईडने सुरुवात केली अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या पुढे जाईल धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय 2 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय वाईडची एक धाव आणि त्यानंतर धावून काढलेली 22ची एक धाव 2 धावा पहिल्या चेंडूवरती नक्कीच दिशेने भरकटले पुढचा चेंडू राहुल बोराडे यावेळेला हलक्या हाताने खेळलं सन्मान दिला त्या चेंडूला आणि थांबवलं नॉन स्ट्रायकिंग एंडवर ऋषिकेश केदारी यांना नक्कीच नोचा कॉल या ठिकाणी देण्यात आला फलंदाज सर्व फलंदाज कौशिक लाड यांच्या माध्यमातून एक चेंडू आणि 2 धावा पुढचा चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला थ्रो त्या ठिकाणी तोवर एक धाव कंप्लीट केली जाते कौशिक ऑफ द मार्क करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा ऋषिकेश नक्कीच ऋषिकेश यांची फलंदाजी आपण हाजी कसम चषकला पाहतो आणि त्यावेळेला विघ्नहर्ता बॉईज मधून त्या संघाचा तारणहार ज्याला म्हटलं जातं ऋषिकेश केदारी डाऊन द ऑर्डरला बॅटिंग करतात आणि यावेळेला जर पाहिलं तर ओपनिंग साठी पांड्या टायटन्स कडून यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू टोलावायचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा अवांतर धाव वाईन लेगच्या दिशेने अवांतर अधिक 22ची धाव 2 धावा जोडल्या जातील पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत धावसंख्या आता येऊन मात्र पोहोचेल 5 धावांवर बिनगडी बाद 5 धावा चेंडू जर पाहिलं तर 2च झालेत यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू अपील आहे पंचांकडे अपील नक्कीच पेटाळली आहे पंचांनी लेग बायच्या स्वरूपात ही देखील धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या आता पुढे जाईल धावसंख्या येऊन पोहोचेल 6 धावांवर 6 धावा बिनगडी बाद चेंडू जर पाहिलं तर 3 झाले
नक्कीच ऋषिकेश केदारी आतापर्यंत पॉवर प्लेचा फायदा उचलू दिला नाहीये. वाईडच्या स्वरूपात मात्र धावा गेल्या परंतु चौकार आला नाहीये. यावेळेला चौकाराची मागणी केली आणि नक्कीच कॅच या ठिकाणी दिली होती हातात. झेलाची संधी पुरेपूर बनवली होती. राहुल बोराडे यांनी नक्कीच आपल्या जाळ्यात बसवलं होतं. झेल त्या ठिकाणी सुटलाय. एक धाव घेतली गेली आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 7 धावांवर धावफलक जाऊन पोहोचेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. 5वा चेंडू राहुल यांच्या षटकातील कौशिक स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला ड्राईव्ह केलं राहुल. स्वतः त्या चेंडूवर अडून राहिले, चढून राहिले. नक्कीच षटक या ठिकाणी चांगला हाताळताय राहुल आतापर्यंत. 5 चेंडू सुरेख हाताळले, 2 वाईट टाकले परंतु फरक पडत नाही. 7 धावा झाल्यात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळणार का? गॅपला भेदलं जाणार का? शेवटचा चेंडू. या चेंडूला नक्कीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतो. लॉंगनचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. तो वर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या समाप्तीनंतर पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि राहुलच्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 9 धावा. बिनगडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. नक्कीच जर पाहिलं तर MS सुपर किंग्स आपला संघ ज्या ठिकाणी स्थानापन्न झालाय, नक्कीच बॉलर ला डिस्टर्ब होऊ शकतं. आपल्या संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या डाव्या दिशेने येऊन थांबायचंय. MS सुपर किंग्स, ओंकार पावसकर आणि आपला संघ अंकित गावडे संघनायक. आपल्याला विनंती असेल MS सुपर किंग्स कृपया करून डाव्या बाजूला मैदानाच्या यायचं आहे. MS सुपर किंग्स धन्यवाद. यानंतर आलेले गोलंदाज वैयक्तिक पहिलं. आता मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन संपले. नक्कीच फील्ड थोडीशी खोललेली आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन पहिल्या षटकापासूनच आपल्याला बाहेर पाहायला मिळत होते. आता जर पाहिलं तर डिपेक्सला कव्हरचा फिल्डर या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळतोय. चेतन साळवी एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी श्रेयस नाईट रायडर्स कडून दुसरं षटक घेऊन ऋषिकेश स्ट्राईकवर. यावेळेला जर पाहिलं तर पहिला चेंडू अंदाज घेत होते खेळपट्टीचा. नो बॉल. पंचांचा करार नो बॉल. फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू आणि फ्री हिट नो बॉल चा अर्थ आहे चेंडू मात्र हवेत जाण्याची पुरेपूर शक्यता. नक्कीच आपल्या संघाला पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त करून देण्याचा जो मोमेंटम कुठेतरी राहुल बोराडे यांनी थांबवला होता. कौशिक लाड यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवांतर धाव म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आणि स्ट्राईक वर ऋषिकेश. मोमेंटम आपल्या संघाकडे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल ऋषिकेश यांचा. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 9 वरून 13 वर पोहोचली आहे. एकही चेंडू अजूनपर्यंत व्हॅलिड चेंडू लीगल डिलिव्हरी अजूनपर्यंत एकही झाली नाहीये या षटकात. फ्री हिट कंटिन्यू ऋषिकेश केदारीसाठी. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवांतर धाव डाऊन द लेग साइड मारा केला जातोय. राज गवणकर स्वतः यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आणि यष्टीरक्षक येऊन समजावत आहेत चेतन साळवी यांना की कुठे तुम्हाला मारा करायचंय. थोडस स्ट्रेचिंग या ठिकाणी थोडेसे कानमंत्र दिले जात आहेत. सांगितलं जात आहे कुठे मारा करायचा आहे, कुठल्या टप्प्यावरती चेंडूला हाताळायचा आहे, जेणेकरून पुन्हा एकदा तो रिदम प्राप्त केला जाईल. ऋषिकेश केदारी फ्री हिट कंटिन्यू. यावेळेला ऋषिकेश केदारी यांच्या बॅट मधून गॅपला भेदलाय. HPL मधला पहिला चौकार, पहिली बाउंड्री, पहिला 4 चौकार. पहिला चौकार ऋषिकेश केदारी यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 18 धावांवर. ऋषिकेश केदारी यांच्या बॅट मधून गॅप. नक्कीच पहिली लीगल डिलिव्हरी होती या षटकातली आणि पहिल्या लीगल डिलिव्हरीवर तब्बल 9 धावा खर्च केले चेतन साळवी यांनी. पहिलं षटक संपलं होतं 9 धावांवर आणि आता मात्र 18 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच पुनश्च एकदा चेंडू थोडासा डाऊन द लेग साइड होता परंतु त्याला अवांतर धावेचा करार दिला या ठिकाणी पंचांनी. अवांतर आणि 1/22 ची धाव अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्या 20. यावेळेला जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. यावेळेला कौशिक
कौशिक यांच्या बॅट मधून ड्राईव्ह येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा खेळाडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचा मोठा मार्ग. पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच विकेट मिळते या ठिकाणी कौशिक लाड यांची. एक धाव धावली आणि दुसरी धाव धावताना या ठिकाणी रनआउटचे शिकार बनले कौशिक लाड या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परततायत. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय संघ पांड्या टायटन्स यांचा. पांड्या टायटन्स हा संघ 21 धावा, एक गडी बाद. कौशिक लाड माघारी परततायत आणि नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत पांड्या टायटन्सचे नवीन खेळाडू, नवीन बॅटर मैदानाच्या आत. आणि नक्कीच आता मात्र दोन बंधू, दोन भाऊ आपल्याला या ठिकाणी क्रीजवर पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश केदारी तर आधीपासूनच होते आणि आता फलंदाजीसाठी आमंत्रित झाले ऋग्वेद केदारी. नक्कीच दोन सख्खे भाऊ जे आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतात. विजयनगर बॉईज या संघासाठी हाजी कसम चषक या स्पर्धेत. या ठिकाणी जर पाहिलं तर अपील केली गेली आहे. डाऊन द लेग साइड चेंडू होता. कंटिन्यू जो रनआउट झालाय तो सेकंड रनला झालाय. अरे नहीं यूट्यूब पे दिख रहा है. यूट्यूब हाँ दिख रहा है. संघाची धावसंख्या या ठिकाणी येऊन पोहोचते आहे. बावीस धावांवर पुढचा चेंडू चेतन यांचा. यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळलं त्या चेंडूला. दोन धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही भावांमध्ये कम्युनिकेशन चांगलं आहे. दोन धावा या ठिकाणी धावून काढले आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर येऊन पोहोचली आहे 24 धावांवरती. 24 रन्स स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा, दोन चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेला जोरदार स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. स्वतः कर्णधार राहुल बोराडे त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. राज गव्हाणकर यांच्या सेफ हँड्स मध्ये आपल्याला चेंडू जाताना पाहायला मिळतो. आता मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा रिदम परत येताना कुठेतरी पाहायला मिळतो. धावा जरा जास्त खर्च झालेत, परंतु आता चांगली लेंथ हाताळली जाते. चेतन साळवी यांच्या माध्यमातून फास्ट हँडर चक्री गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. कैरोड विभागात होणारे ही सामने HPL हाजी कसम प्रीमियर लीग. यावेळेला जर पाहिलं तर वरती चढला होता चेंडू. डाऊन ग्राउंडच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. यावेळेला षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा. 28, एक गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा होत्या आणि 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर 28 धावा या ठिकाणी संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पडणार लागणार दुसरे बाबू.
आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी राहुल बोराडे. षटक तिसरं, वैयक्तिक दुसरं राहुल बोराडे. पुन्हा एकदा रिदम पुन्हा मिळवून देणार का? यावेळेला जर पाहिलं तर जोरदार चेंडू होता. या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न आणि रनआउट या ठिकाणी होत आहे तरी माघारी परतावं लागतंय. एक मोठी शिकार केली जाते. ऋषिकेश केदारी मिसकम्युनिकेशन. नक्कीच या ठिकाणी कम्युनिकेशन मध्ये गडबड, नक्कीच ताळमेळ या ठिकाणी बिघडला आणि त्या ताळमेळ बिघडल्याचा फायदा उचलला श्रेयस नाईट रायडर्सनं. राहुल बोराडे अँड कंपनी, राहुल बोराडे यांच्या माध्यमातून हा विकेट घेतला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आधी त्यांना पाहायला मिळते प्रथमेश मांजरकर. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. संघ पांड्या टायटन्स 28 धावा, 2 गडी बाद. स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतात ऋग्वेद केदारी, राहुल बोराडे नक्कीच कमबॅक करून दिलाय आता संघाला. ऋषिकेश यांना माघारी परतवलंय. यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा राहुल बोराडे, बॅक टू बॅक विकेट्स. प्रथमेश आले आणि प्रथमेश गेले. पहिल्या चेंडूवरती रन आउट. काय सुरेख फिल्डिंगचा नमुना पेश केलाय त्या ठिकाणी फिल्डिंग युनिटने. श्रेयस नाईट रायडर एक दर्जा सेट करतायत आपल्या संघाच्या फिल्डिंग मधून. नक्कीच खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते फिल्डर कडून. चांगली अडवणूक केली जाते. 2 चेंडूंवर 2 गडी बाद आणि आता मात्र कर्णधारांना यावं लागलंय. निनाद गुरव मैदानाच्या आत. कर्णधार निनाद गुरव नक्कीच ऋग्वेद थोडेसे नाखुश असतील. 2 रनआउट त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी झालेले आहेत. पहिल्यांदा ऋषिकेश आणि त्यानंतर प्रथमेश. 2 गडी लागू पाठोपाठ बाद. पहिल्या चेंडूवरती रनआउट. चालताना गाडी ना समोरून ना असा हात लावतो. साई मालक माहिती संपर्क साधा. साई मालक रस्त्याला चालताना त्याला हातच्या बाजूला ठेवायचा. सागर मातेरे, सागर मातेरे माहिती संपर्क साधा. साई मालक, साई मालक अण्णा दिलान मला अण्णा अण्णा चाललोय आता थांबणार. काय झालं चला. राहुल बोराडे यांनी आतापर्यंत 3 चेंडू सोडे हाताळलेत. 2 चेंडूवर 2 रनआउट आणि तिसरा चेंडू निर्धाव. 4थ्या चेंडूवर मोठा फटका येणार का? आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या षटकात 19 धावा आल्यात. याची कुठेतरी जाण राहुल बोराडे यांना पाहायला मिळते आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कशाला म्हणतात याचं एक चांगलं उदाहरण सेट करतात आपल्या संघासमोर. यावेळेला देखील वेगवान चेंडू. चक्री गोलंदाजी कशाला म्हटलं जातं तर ते याला म्हटलं जातं. आणि त्या सामन्यांची चुरस कशी असते तर ती यामध्ये असते. नक्कीच राहुल बोराडे बांधून ठेवतात आता संघाला. नक्कीच कुठेतरी गोलंदाज देखील समजून जातात की अंडरआर्म गोलंदाजीला फटकेबाजी करणं सोपं असेल परंतु या चक्रीमध्ये तसं नसतं. वेगवान गोलंदाजी आपल्याला राहुल बोराडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. दरम्यान 5वा चेंडू, तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू. त्यावेळेला जोरदार प्रहार या ठिकाणी गॅप मध्ये केलेला प्रहार. शॉर्ट टर्मॅनचा बिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
ही आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळाला ऋग्वेद केदारी यांच्या बॅट मधून. लेट कट पाहायला मिळाला. नक्कीच दरम्यानच्या फिल्डरने चेंडूला कव्हर केल्यानंतर 2 धावा खात्यात जोडल्या जातील. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 30 धावांवर. 30 गडी बाद 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का? राहुल बोराडे यांचा षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला लेग साइडच्या दिशेने. 1 धाव घेतली आणि एकाच धावेवरती समाधान मानतील ऋग्वेद केदारी. निनाद गुरव इंटरेस्टेड होते 2री धाव घेण्यात, परंतु एका धावेवर समाधान मानले. राहुल बोराडे यांनी या षटकात मात्र 3 धावा खर्च केल्यात आणि आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये राहुल बोराडे यांनी मात्र 12 धावा खर्च केल्यात. 12 धावा मात्र खर्च केलेत राहुल बोराडे यांनी त्यांच्या स्पेल मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पांड्या टायटन्स 31 धावा 3 गडी बाद. हॅलो त्यावेळेला नक्कीच पहिला चेंडू होता या 4थ्या षटकातला आणि या पहिल्या चेंडूला पाठवले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउंस इनटू द फेन्स. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. आणि विश्वास जोडी यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळेल. 2रा चेंडू आणि या 2ऱ्या चेंडूवर जोरदार अपील करण्यात आलंय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि माघारी परत आहेत ऋग्वेद केदारी. या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की मैदानात काय घडलंय ते आमच्यापर्यंत कळवायचंय पंचांनी. 3 बोल्ड येस क्लीन बोल्ड होऊन या ठिकाणी माघारी परत आहेत ऋग्वेद केदारी. यानंतर होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. मी दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन की इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे कौस्तुभ गाडीगावकर. नवीन बॅटर कौस्तुभ गाडीगावकर या ठिकाणी मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वास जोरी नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय विश्वास यांनी. पाहायचं झालं तर विकेट मिळवून दिली आहे ऋग्वेद केदारी यांची मोठी विकेट. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आणि पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने समोरचं सेफ क्षेत्र निवडलंय. 1 धाव घेतली. ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळत. विश्वास जोरी थोडेसे नाखुश दिसत आहेत. नक्कीच प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळा ट्रॅप सेट करून आलेत विश्वास. अंकित गावडे मी आपल्याला विनंती करतो की आपण माईकची संपर्क साधा. अंकित गावडे MS सुपर किंग्सचे कर्णधार अंकित गावडे.
पुढचा चेंडू विश्वास जोरी यांचा. 3 चेंडू आतापर्यंत झाले. संघाची धावा संख्या जर पाहिली तर 36 धावा, 4 गडी बाद. विश्वास जोरी आपला चौथा चेंडू घेऊन येत आहेत पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने. निनाद यांच्यासाठी हा चौथा चेंडू अवांतर धाव. ग्राह्य न धरला जाणारा चेंडू अवांतर धाव. या अवांतर धावेने धावफलकात पडेल फरक. धावफलक घेऊन पोहोचेल 37 धावांवर. यावेळेला हवेत उडवलंय चेंडूला. चेंडू किती दूरवर जाणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अडवणूक झाली आहे त्या चेंडूची. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी चेक केलं जाईल बाउंड्रीला आणि या ठिकाणी बाउंड्री त्या ठिकाणी चेक केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला समजेल की नक्की या चेंडूवरती किती धावा दिल्या जाणार आहेत. आदित्य राणे या ठिकाणी पंच आपल्याला निर्णय कळवतील थोड्याच वेळात की या चेंडूवर नक्की काय घडलंय. हा चेंडू षटकार असणार आहे की मग या चेंडूवरती धावून काढलेल्या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहिलं तर 37 धावा, 4 गडी बाद. या ठिकाणी आपल्याला स्कोर लाईन पाहायला मिळते. श्रेयस नाईट रायडर्स यांच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग अजूनही मागील चेंडूवरचा. नक्कीच धावून काढलेल्या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणजे शेवटच्या चेंडूवर आले 3 धावा आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 40 धावांवर. 40 धावा, 4 गडी बाद. नक्कीच चेंडू जर पाहिलं तर आतापर्यंत 4 झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. विश्वास जोरी यांचं हे षटक. यानंतर शेवटचं षटक हाताळलं जाईल. नक्कीच 60 धावांचं लक्ष ठेवण्याचा निनाद गुरव यांचा टॉसच्या वेळेला मनसुबा होता. आता पाहावं लागेल की किती धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत, किती धावा काढल्या जात आहेत शेवटच्या षटकाच्या अखेरीस. अवांतर धावेने धावफलक पुढे गेलाय 41 धावांवर. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कौस्तुभ यांचा. किती धावा काढल्या जात आहेत शेवटच्या षटकाच्या अखेरीस. निर्धाव चेंडू पुढे या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. विश्वास जोरी थोडेसे नाखुश दिसत आहेत स्वतःवरच. अवांतर धाव 42 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय. विश्वास जोरी यांच्या षटकात आतापर्यंत तब्बल पाहायचं झालं तर 11 धावा आतापर्यंत आल्या आहेत या षटकामध्ये. विश्वास जोरी यांचं हे षटक. यावेळेला जर आपण पाहिलं तर की चांगला चेंडू विश्वास जोरी यांच्या माध्यमातून आणि षटक या ठिकाणी संपलंय आणि या 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 42 धावा, 4 गडी बाद. 4 गडी बाद आणि 42 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय शिवगन या ठिकाणी आणि निनाद गुरव स्वतः कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहावं लागेल संघाचं अर्धशतक या षटकात पूर्ण होणार का की मग संजय यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निनाद गुरव की संजय. यावेळेला निनाद गुरव यांच्या बॅट मधून पहिला चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडूला पहिल्या चेंडूवरती चौकार. चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतायत पूर्ण 4 आणि
धावफलकात परतीय भर. धावफलक येऊन पोहोचतोय 46 धावांवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि 46 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 4 गडी आतापर्यंत गमावले, परंतु या 5 चेंडूंवरती काय गमावणार आहेत त्याकडे जास्त लक्ष असेल निनाद गुरव यांचं. हे 5 चेंडू कशा प्रकारे खेळायचे. त्यावेळेला डेड बॉलचा इशारा देण्यात येतोय. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करण्यात येत आहे. डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी आणखी थोडस फाईन ढकललं जात आहे. डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट फाईन लेग मैदानाच्या आत. यावेळेला थोडासा बाउन्सर फसवलं होतं त्या ठिकाणी निनाद गुरव यांना. जवळ जवळ फसवलं होतं आणि यावेळेला विकेट जाते. 5वा गडी बाद होतोय. अर्धा संघ पवेलियनच्या आतमध्ये. कौस्तुभ या ठिकाणी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. पाचवा गडी या ठिकाणी बाद होतोय आणि या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. 5 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला थोडासा बाउन्सर फसवलं होतं त्या ठिकाणी निनाद गुरव यांना. जवळ जवळ फसवलं होतं आणि यावेळेला विकेट जाते. रोशन धुरी नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. निनाद गुरव यांच्यासाठी कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करताना आपल्याला पाहायला मिळाले. कौस्तुभ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला झाडलंय डीप स्क्वेअर लेग. त्या ठिकाणी पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय या चेंडूवरती. चेक करतायत आणि फलंदाज नक्कीच चालायला लागलेत आणि म्हणजेच आपल्याला पाहायला मिळाली एक सुंदर कॅच. सुंदर झेल आपल्याला त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून येताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर रोशन धुरी पहिल्या चेंडूवरती आपला विकेट गमावून बसलेत. डीप स्क्वेअर स्वराज कुबल यांचं जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचंय. काय सुरेख झेल घेतलंय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर झेल घेताना पाहायला मिळाली आपल्याला त्या ठिकाणी स्वराज. रोशन या ठिकाणी माघारी परत आहे. संघाची धावसंख्या 47 धावा. आता मात्र 6 गडी बाद. नक्कीच 2 गडी आतापर्यंत संजय शिवगण यांनी बाद केलेत. एक रनआउटच्या स्वरूपात होता तो त्यांच्या खात्यात जमा केला जाणार नाही, परंतु आता पहिल्या चेंडूवरती रोशन धुरी यांना बाद केले. आपल्या खात्यात 1 विकेट टाकली आणि संघाच्या खात्यात 6वी विकेट टाकली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. गौरव धवन या ठिकाणी मैदानाच्या आत आपल्याला बॅटिंगला येताना पाहायला मिळत आहेत. गौरव यांच्यासाठी पहिला चेंडू गॅप मध्ये. चेंडू त्या ठिकाणी स्वराज पुन्हा एकदा चेंडूवर जाताना पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट. निनाद गुरव नक्कीच मिस कम्युनिकेशन. स्ट्राईकच्या शोधात आहे. तितके चेंडू स्ट्राईकच्या शोधात. निनाद गुरव सॅक्रिफाईस. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 1 गडी. आता मात्र 7 गडी बाद झालेत. किती धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावा आणि 7 गडी बाद या ठिकाणी. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते पांड्या टायटन्स या संघाची. 50 धावांपर्यंत हा संघ मजल मारणार का. गौरव धवन या ठिकाणी बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. आणखी 1 गडी बाद पांड्या टायटन्सचा. येऊन आईला परत डॉक्टर नवीन बॅटर मैदानाच्या आत यश मातेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच लिलाव प्रक्रियेत ज्यांना बॉलर स्वरूपात घेतलं होतं आता बॅटिंग ऑर्डर लोअर ऑर्डर मध्ये बॅटिंग करायला येत आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. संजय शिवगण स्ट्राइक्स. आणखीन 1 गडी बाद. आणखीन 1 विकेटचं पतन. संघ पांड्या टायटन्स 49 धावांवर 8 गडी बाद. यश मातेरे तंबूच्या रस्त्याने चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश मातेरे आले आणि यश मातेरे गेले. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. कमबॅक करून देत आहेत. 50 धावांपर्यंत मजल मारू दिली जाणार नाहीये संघाला. आतापर्यंत जर
चेंडू आपण पाहिले तर 5 झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go आणि या चेंडू नंतर इनिंग्स ब्रेक होईल आणि इनिंग्स ब्रेक मध्ये या पुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. दोनही संघांचे कर्णधार अंकित गावडे आणि अमेय चौकेकर. दोनही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकला होता. अवांतर धाव या चेंडूला देण्यात येते पंचांच्या माध्यमातून आणि संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. 50 धावा पांड्या टायटन्स च्या स्कोर कार्ड वर लगावले गेले. शेवटचा चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने या इनिंग्स ची समाप्ती होईल आणि पहिल्या इनिंग्स नंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 50 धावा 8 गडी बाद आणि लक्ष असेल श्रेयस नाईट रायडर या संघाकडे 51 धावांचं लक्ष असेल. पहिल्याच सामन्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 10च्या सरासरीने 10च्या रन रेटने संघ पुढे गेलाय आणि 50 धावा धावफलकावर लगावले गेले. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 8 गडी बाद 50 धावा 51 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे श्रेयस नाईट रायडर या संघाकडे. आणि लवकरच आपल्याला पाहायला मिळेल पांड्या टायटन्स हा संघ फिल्डिंग करताना. तो जाऊया टॉस बॉक्स मध्ये. यापुढील सामना संजू रॉयल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. कर्णधार अंकित गावडे आणि अमेय चौकेकर. दोनही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस उडवायला जातो इकडे संजू रॉयल्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकून अमेय चौकेकर यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय केलाय.
श्रेयस नाईट रायडर्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. श्रेयस नाईट रायडर्स, श्रेयस नाईट रायडर्स. चंदन दळवी आणि तेजस चव्हाण ही ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश केदारी, ऋषिकेश पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने पहिला चेंडू चंदनसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला गॅप मध्ये भेटलाय. निनाद गुरव त्या चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु फक्त पाठलाग करतील आणि बाउंड्रीवरून चेंडू पुन्हा एकदा ऋषिकेशच्या हातात येतील. सुरुवात झाली आहे चौकाराने. धावांचा श्री गणेशा. चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. धाव फलकावर धावा लगावल्याचा 3-4. 4 धावा धाव फलकावर या ठिकाणी लगावले गेले आहेत. 4 धावा. आता मात्र गरज असेल 29 चेंडूंमध्ये 47 धावांची. लक्ष जर पाहिलं तर 51 धावांचं ठेवलंय. पांड्या टायटनच्या संघाने यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली यश मातेरे यांच्या माध्यमातून. चांगलं फील्ड केलेलं चेंडूला चंदन दळवी यांचा कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. तो प्रयत्न असफल ठरलाय. नक्कीच लेंथ थोडीशी पुढे केली. ऋषिकेश केदारी यांनी कुठेतरी ओळखलं की कट शॉट चांगल्या रिदम मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे कुठेतरी लेंथ मागे गेली. आता मात्र तेजस स्ट्राईक वरती. 5 धावा झाल्या संघाच्या. 5 धावा बिनगडी बाद. तोपर्यंत 2 चेंडूंवर तिसरा चेंडू ऋषिकेश यांच्या षटकातला. पॉवर प्लेचं षटक हाताळायला आले ऋषिकेश. फील्ड जर पाहिली तर लॉंग ऑन घेतलाय सर्कलच्या बाहेर आणि मिड विकेटचा फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश केदारी, वेगवान चेंडू होता परंतु चेंडू नक्कीच या ठिकाणी होता डाऊन द लेग साइड आणि त्याचमुळे हा चेंडू अवांतर धाव आणि अधिक 1 धाव अशा 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. नक्कीच अशाच जर धावा जात राहिल्या नक्कीच संघासाठी एक इझी वेट ठरेल, परंतु नक्कीच झुंज द्यावी लागेल. या ठिकाणी काटेकोरपणे झुंज द्यावी लागेल पांड्या टायटन्स या संघाला. जर हा सामना जिंकायचा आहे, जर हा सामना जिंकून आपल्या आत्मविश्वासाला बळ द्यायचं आहे, या स्पर्धेमध्ये कायम राहण्याचं आपल्या संघाला वचन द्यायचं आहे, तर हा सामना जिंकावा लागेल. 28 चेंडू आणि 44 धावांची अजूनही गरज. संघाची धावसंख्या 7 बिनगडी बाद. यावेळेला देखील कट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. 2 वर 3 धावा या ठिकाणी धावून काढले गेले. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 10 धावांवर. आता मात्र दुहेरी धावसंख्येत धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळतोय अगदी पहिल्याच षटकात आणि फक्त 3 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत आणि या 3 चेंडूंमध्येच संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावांवर. अतिशय महागडं षटक आतापर्यंत ठरलंय ऋषिकेश केदारी यांचं. नक्कीच तो टच कुठेतरी हरवलाय, तो मोमेंटम, तो रिदम ऋषिकेश केदारी यावेळेला देखील चौकार फलंदाजीत लगावला होता, परंतु त्यानंतर देखील रनआउटच्या स्वरूपात विकेट. गोलंदाजी मार्कवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला चेंडूला. ऋषिकेशच्या पेसचा वापर केला. वेगवान चेंडू होता आणि त्याला मात्र हलक्या हाताने खेळलं. 1 धाव घेतली. तेजस चव्हाण आणि चंदन दळवी. चांगली ओपनिंग साझेदारी दोघांमध्ये आपल्याला चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळतोय. चांगलं कौशल्य दोघंही फलंदाजांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतंय. 11 धावा. पुढचा चेंडू 5वा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, त्याला देखील धाडलंय. नक्कीच मिड ऑफच्या दिशेने धाडलं. त्या ठिकाणी निनाद गुरव स्वतः कर्णधार. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे चंदन यांनी. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. चंदन दळवी आणि तेजस चव्हाण. तेजस चव्हाण आता स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळत आहेत. काय करतील या शेवटच्या चेंडूवर. 5 चेंडू झाले, 12 धावा बिनगडी बाद. यावेळेला जर पाहिलं तर पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव घेतली आणि 1 धावेने समाधान मानतील. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली.
13 धावा बिनगडी बाद. अजूनही 4 षटकांचा खेळ उरलाय. 24 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच कमबॅक करावा लागेल या ठिकाणी पांड्या टायटन्स यांच्या गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये मात्र 13 धावा खर्च केल्या आहेत. ऋषिकेश यांनी नवीन गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन आले. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. तेजस चव्हाण आणि चंदन दळवी अजूनही एकही विकेट गेलेला नाहीये. नक्कीच चांगलं कम्युनिकेशन, तसंच चांगले फटके खेळण्याची शैली, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. कौशिक लाड पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने मारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशिक शॉर्ट पॉइंट लेगला थोडस मागे घेतलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून पॉइंटचा फिल्डर सर्कल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बाहेर, डीप मिड विकेट बाहेर, लॉंग ऑफ बाहेर, डीप स्क्वेअर लेग बाहेर. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड अवांतर धाव दिली जाईल आणि या ठिकाणी ओव्हरथ्रो झालाय. थोडस ओव्हरथ्रो आणि या ओव्हरथ्रोचा देखील रन मिळणार आहे. नक्कीच कुठेतरी ओव्हरथ्रो या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या भूमिकेत पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15 धावांवर. पुढचा चेंडू यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची या ठिकाणी संधी आहे आणि इझी रनआउट. तेजस चव्हाण या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. माघारी परतावं लागतंय तेजस यांना. थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि त्या मिसकम्युनिकेशनचा फायदा उचलला कौशिक लाड यांनी. पहिला गडी बाद होतोय श्रेयस नाईट रायडर्सचा. श्रेयस नाईट रायडर्स करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची या ठिकाणी संधी आहे. 15 धावा 1 गडी बाद. तेजस चव्हाण या ठिकाणी बाद होऊन माघारी परत आहेत. चंदन दळवी आणि तेजस चव्हाण यांची जोडी चांगली दिसत होती, परंतु थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहे. राहुल बोराडे स्वतः संघनायक आता मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता राहुल बोराडे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू कौशिक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला ढकललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी थोडस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणता येईल. नक्कीच 2 धावा या ठिकाणी घेतले गेले आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. 17 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय कौशिक लाड. पुढचा चेंडू कौशिक यांचा. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. किती दूरवर जाईल चेंडू? नक्कीच शॉर्ट पॉइंट लेगचा फिल्डर त्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळाला. तोवर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेले. राहुल बोराडे यांच्या माध्यमातून नक्कीच गॅप्सला ओळखून आहेत राहुल. मैदानामध्ये कुठे गॅप्स आहेत, कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर मैदानामध्ये आपल्याला खूपसे गॅप्स आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच या गॅप्स मध्ये ढकलून देखील खूप धावा होऊ शकतात. दरवेळेस मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये आणि नक्कीच आपल्या संघाला आपण अशाच 2 आणि 3 धावांच्या रनरेटने पुढे नेऊन जिंकवून देऊ शकतो. नक्कीच
पुढचा विचार पाहायला मिळतो कर्णधार राहुल बोराडे यांच्या माध्यमातून. यावेळेला चंदन दळवी यांनी हवेत उडवल्या फटक्याला यश मात्र चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू पडलाय. नक्कीच कॅच वर 3 फिल्डर आले होते परंतु थोडासा दूर त्या फिल्डर्स पासून हा चेंडू चंदन दळवी यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राहुल थोडीशी समज देताना पाहायला मिळत आहे. सामना आपल्याला शेवटपर्यंत न्यायचा आहे आणि सामना आपल्या संघाला जिंकवून द्यायचा आहे. 2 धावा मागील चेंडूवर. 22 धावा आता धावफलकावर लगावल्या गेल्या. 22 धावा, 1 गडी बाद. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर धाव. कौशिक लाड यांचं षटक देखील थोडस महागडं होत आहे आणि आता महागडं षटक होण्यासोबतच आता समीकरण बदलत जात आहे. दरम्यान पुढचा चेंडू कौशिक यांचा. यावेळेला मोठा फटका खेळला आणि प्रथमेश आंदणकर यांच्या हातापर्यंत तो फटका गेला. त्यांच्या हातामध्ये मारलेला हा झेल. दुसरा गडी वादकाला पाहायला मिळतो श्रेयस नाईट रायडर या संघाचा. सलामीच्या जोडीत आलेले चंदन दळवी बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. फटका खेळला 23 धावा, 2 गडी बाद. हातापर्यंत तो फटका गेला. त्यांच्या हातामध्ये मारलेला हा झेल. दुसरा गडी वादकाला पाहायला मिळतो श्रेयस नाईट रायडर या संघाचा. सलामीच्या जोडीत आलेले चंदन दळवी बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आणि प्रथमेश आंदणकर यांच्या हातापर्यंत तो फटका गेला. त्यांच्या तेवीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी कौशिकला सज्ज परंतु वाईड. आतापर्यंत जर पाहिलं तर या खेळपट्टीवर अवांतर धावा जास्तीत जास्त पाहायला मिळाल्या. नक्कीच या स्पर्धेच्या सुरुवातीला अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा डाऊन द लेग रिदम मध्ये येत असतात गोलंदाजासाठी. यावेळेला जर पाहिलं तर 1 धाव घेतली आणि मिसफिटमुळे त्या ठिकाणी दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल. 2 धावा या चेंडूवर देखील जोडल्या जातील. षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावा, 2 गडी बाद. खेळाच्या सरासरीने संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षात जर पाहिलं तर 51 धावांचं आहे आणि आता मात्र शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्गवर स्वतः कर्णधार येताना पाहायला मिळत आहे. चेंज होताना पाहायला मिळतोय बॉलिंग मध्ये स्वतः कर्णधार. आता मात्र काहीतरी करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. राहुल बोराडे यांची मेन विकेट घ्यावी लागेल कारण शेवटपर्यंत जर सामना घेऊन गेले राहुल तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये सफल होतील आणि ते करण्यापासून थांबवावं लागेल. स्वतः कर्णधार निनाद गुरव या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं, पांड्या टायटनसाठी तिसरं. 18 चेंडू आणि 25 धावांचा खेळ बाकी. शेवटपर्यंत तिसरं षटक घेऊन आले निनाद गुरव पण त्यांच्या डाव्या हाताच्या दिशेने निनाद देण्यामध्ये सफल होतील आणि ते करण्यापासून थांबवावं लागेल. स्वतः कर्णधार निनाद गुरव या ठिकाणी गोलंदाजी. आणि पहिल्या चेंडूवर राहुल यांचा स्टायलिश ड्राईव्ह पाहायला मिळाला. यश मातेरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. खेळ बाकी. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या. निनाद गुरव पण त्यांच्या डाव्या हाताच्या दिशेने निनाद. नवीन बॅटर मंदार कांडेवालकर यांना आता साथ निभावावी लागेल. राहुल यांची. चंदन यांचा विकेट आपण मागील षटकात पाहिला होता. डीप प्लेट विकेट मध्ये प्रथमेश अंजनकर यांच्या हातात मारलेला तो झेल. मागील चेंडूवर 2 धावा आल्या. आता जर पाहिलं तर लॉंगच्या दिशेने चेंडू खेळला. अपील केली गेली. अपील मात्र भेटायली. राहुल यांची अगदी आरामात मंदार आपल्या क्रीज मध्ये सेफली आले होते. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे 30 धावांवर. प्रति रन ऑन द स्कोर. आता मात्र 21 धावांची आवश्यकता. आता 16 चेंडू शिल्लक आहे. 16 चेंडूवरती 21 धावांची आवश्यकता आहे. निनाद गुरव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट घ्यावी लागेल. विकेटच या मॅचला पुन्हा एकदा रंगात आणू शकते. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची घेतली आहे आणि चेंडू चालू करते जोरदार वेगाने आउटफील्ड पास आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. राहुलच्या बॅटमधून आता येईल एक चिकीचा उतार. चिकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बॅटची आउटसाइड एज घेऊन फटका ट्रॅव्हल
रॉयल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. दोनही संघांनी तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सध्याची धावसंख्या जर पाहिली तर 34 धावांवर येऊन पोहोचते आणि आता मात्र 15 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. राहुल बोराडे कर्णधाराची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फ्लिप केला चेंडूला, ओळखतायत. बाउंड्री आली आहे एका ओव्हरमध्ये, त्यामुळेच एक धाव घेऊन त्या ठिकाणी समजूतदारपणा दाखवला. नक्कीच कर्णधार पद सांभाळायला दिलंय प्रसाद मस्करी यांनी आणि नक्कीच त्यात कुठेही चूक आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. टॉस जिंकला होता त्याच वेळेला त्यांचा क्लिअर माइंडसेट सांगत होता की गोलंदाजी करायची आहे, त्यानंतर फलंदाजी करताना चेस करायचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट त्या ठिकाणी तैनात. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मंदार कांदळगावकर यांच्या बॅट मधून आलेला हा फटका. 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. आता मात्र समीकरण बदलेल. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 37 धावा आणि 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी चप्पल वेगाने या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय संघ श्रेयस नाईट रायडर. यावेळेला जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चेंडू किती दूरवर जातोय. अवांतर धाव आणि अधिक चौकार. नक्कीच गरीबी में आटा गिला पांड्या टायटन्स या संघासाठी आता होताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 42 धावांवर येऊन पोहोचली आहे. 13 चेंडूंमध्ये मात्र 9 धावांची गरज. पहिलं षटक कुठेतरी या सामन्यातून पॉझिटिव्ह घेऊन जावे लागतील पुढे. ऋषिकेश केदारी यांचं महागडं षटक, कौशिक लाड यांचं महागडं षटक, एक्स्ट्रा वाईड्स कुठेतरी महत्वाची बाब राहील. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. कॅच खाली फिल्डर येताना कॅच त्या ठिकाणी होत नाहीये. प्रथमेश हांजनकर यांच्या हातून हा झेल सुटतोय. नक्कीच त्यावर देखील धावा घेतल्या जात आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 44 धावांवर. कुठेतरी महत्वाची बाब राहील. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. 2 गडी बाद 44 धावा आपल्याला समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 14 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. शेवटच्या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा कौशिक लाड गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी कौशिक लाड सज्ज. मात्र 7 धावांची गरज. आणखीन काही ट्विस्ट अँड टर्न या सामन्यात जर पाहायला मिळाले तर नक्कीच या पहिल्याच सामन्याला, या ओपनिंगच्या सामन्याला रंगत चढेल. परंतु तसं काही होणार आहे का? कौशिक लाड आपल्या गोलंदाजीने काही कमाल करून दाखवणार आहेत का पाहावं लागेल. परंतु राहुल बोराडे अजूनही श्रेयस नाईट रायडर्स या संघासाठी कणखर भिंत ठरलेत आतापर्यंत. राहुल बोराडे कौशिक लाड यांचा पहिला चेंडू आणि राहुल बोराडे यांचा कडकडीत प्रहार. पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेटच्या झोन मध्ये त्या चेंडूला ढकललंय. 1 धाव घेतली पहिल्या चेंडूवर. समजूतदारपणा राहुल बोराडे यांच्या माध्यमातून. 11 चेंडूंमध्ये आता मात्र समीकरण बदलले. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिला सामना जवळ जवळ विजय आपल्या नावे केलाय. यावेळेला स्वीप केलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि या चेंडूवर सामना संपलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. HPL 2023 चा पहिला षटकार मंदार कांदळगावकर विजय मिळवून देतात आपल्या संघाला. श्रेयस नाईट रायडर. आनंदाचं वातावरण. चला यानंतर होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. संजू रॉयल्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला गणेश करावडे संघ मालक, संघनायक अमेय चौकीकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. MS सुपर किंग्स चला
आपल्या संघाला डगआउट मध्ये घेऊन जायचंय आणि पांड्या टायटन्स आपल्याला विनंती असेल निनाद गुरव अँड कंपनी डगआउट आपण पुढील संघाला सुपूर्द करायचंय. तसंच श्रेयस नाईट रायडर आपण देखील राखीव खेळाडूंसाठी डगआउट या ठिकाणी सुपूर्द करायचे त्यांना. आणि पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतायत